Hello students, Standard 10 Science and Technology Part 2 Lesson number 6 बघत होतो आपण ॲनिमल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये आता फर्स्ट फायलम पोरीफेरा, पहिला फायलम बघायचा आहे पोरीफेरा. यालाच रंध्रीय प्राणीसंघ असं म्हटलं जातं. पोर्स म्हणजे काय, रंध्र म्हणजे छिद्रे असं म्हणतात. These animals are with simplest body plan and are called as sponges, and they bear numerous pores on their body, and those pores are called ostia or oscula. इथं तुम्हाला हे डायग्राम दाखवलेले आहेत बघा. या पोरीफेरा फायलममधील जे प्राणी आहेत, जे स्पॉन्जिला म्हटलं जातं, याच्यावरती हे लहान लहान असे पोर्स असतात, छिद्रे असतात. म्हणजे शरीररचना साध्या प्रकारची असते म्हणून त्यांना स्पंज असं म्हटलं तर स्पॉन्जेस म्हणतात. असंख्य छिद्रे असतात शरीरावरती आणि त्या छिद्राला ऑस्टिया असं म्हटलं जातं. दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, पाण्यामध्ये राहतात. मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. काही गोड्या पाण्यात असतात तर काही समुद्रामध्ये आढळून येतात. मोस्ट ऑफ ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी असते, असिमेट्रिक जी बॉडी असते. दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप्स ऑफ सेल्स कॉल्ड कॉलर सेल्स. इथं तुम्हाला ही डायग्राम दाखवते. अशा प्रकारे हे विशिष्ट असे कॉलर सेल्स असतात याच्यामध्ये. दीज ॲनिमल्स ऑलवेज अटॅच टू सबस्ट्रॅटम, म्हणजे आधाराला घट्ट धरून ठेवलेले असतात. हेन्स डू नॉट शो लोकोमोशन, आणि त्यामुळे त्यांची हालचाल आपल्याला दिसून येत नाही. दे आर रेफर्ड ॲज सिडेंटरी ॲनिमल्स, म्हणून यांना स्थानबद्ध प्राणी असं म्हटलं जातं, एकाच जागी असतात. Their sponge body is supported by spicules or spongin fibers, and spicules are made up of calcium carbonate or cilia. त्यांची बॉडी जी असते ही स्पिक्यूलनं बनलेली असते आणि याच्यामध्ये हे स्पिक्यूल जे असतात कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात, सिलिकॉनचे किंवा कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात. These animals feed upon small organism taken in their body along with water, and water is taken in through ostia and given out through oscula. पाणी जे आहे ऑस्टिया या छिद्राद्वारे पाणी शरीरात आतमध्ये घेतलं जातं आणि पाण्यामध्ये येणारे जे लहान ऑर्गॅनिझम जे असतात याच्यावरती ते आपली उपजीविका करत असतात. आणि ऑस्क्युलामध्ये इथं ऑस्क्युलम दिसते, या ऑस्क्युलाद्वारे काय करतात, पाणी हे बाहेर टाकतात. म्हणजे ऑस्टियामधून घेतात आणि इथून हे बाहेर टाकलं जातं. दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड अँड बाय सेक्शुअल मेथड. बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. यांच्यामध्ये मुकुलायन पद्धतीनं किंवा अलैंगिक किंवा लैंगिक पद्धतीने प्रजनन होते. पुनरुद्भवन क्षमता जी आहे याच्यामध्ये जास्त असते. म्हणजे एखादा पार्ट निघून गेला तर तो पार्ट काय होतो, पुन्हा तिथं उद्भवतो. याचे एक्झाम्पल्स आहेत सायकॉन, इस्पॉन्जिया, हायलोनिमा आणि युप्लिकटेला असं म्हटलं जातं. म्हणजे युप्लेक्टेला आणि हायलोनिमा यासारखे जे प्राणी आहेत, इस्पॉन्जिया, सायकॉन, हे या फायलममध्ये आपल्याला आढळून येत असतात. प्रत्येक फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल्स करून ठेवायचे विचारले जातात. सेकंड फायलम इज सिलेंट्राटा, याला सिनाडिरिया असं म्हटलं जातं. दुसरा फायलम जो आहे सिलेंट्राटा म्हटलं जातं किंवा निडारिया असं म्हटलं जातं. ही तर सी सायलेंट आहे, याला निडारिया सुद्धा म्हणतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स, इथं एक्झाम्पल दाखवलेला आहे हा हायड्रा. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सिलेंड्रिकल और अम्ब्रेला लाईक. शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीसारखा असतो. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड, जर सिलेंड्रिकल असेल तर त्याला पॉलिप असं म्हटलं जातं. आणि इफ इट इज अम्ब्रेला लाईक कॉल मिड्युसा असं म्हटलं जातं. अम्ब्रेला लाईक असेल तर मिड्युसा असं म्हटलं जातं. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मरीन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर. हे समुद्रात आढळतात बहुतेक प्राणी, काही मोजकेच प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज रॅडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. यांचे शरीर जे असते आर्य सममिती त्रिज्या आपल्याला दिसून येत असते. म्हणजे दोन भाग केले तर तंतोतंत जुळतात. डिप्लोब्लास्टिक म्हणजे द्विस्तरांनी बनलेले असते. निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. हे माउथ आहे, हा हायड्रा ॲनिमल आहे, हे माउथ दिसतं.
या माउथवरती इथं काय असतात, हे टेंटॅकल्स असतात, यांना शंडुके असं म्हटलं जातं. याचा उपयोग दिस टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे व्हेअरॅज निडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्झिन इन द बॉडी ऑफ द प्रे. याचा उपयोग कशासाठी होतो तर भक्ष्य पकडण्यासाठी उपयोग केला जातो. तर दंशपेशी जे असतात, या दंशपेशी काय करतात, शरीरात विष इन्सर्ट करत असतात. दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू. यासुद्धा त्यांचा संरक्षणासाठी उपयोग होतो. एक्झाम्पल हायड्रा. याच्यामध्ये एक्झाम्पल जी आहेत, हायड्रा आहे, सी ॲनिमल असं म्हटलं तर ॲडामिसिया म्हणजे ह्याला सी ॲनिमल म्हणतात. फायसेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं म्हटलं तर फायसेलियाला. त्यानंतर जेलीफिश म्हणजे युरॉलिया आणि कोरल्स, प्रवाळ म्हणतो आपण त्याला. ही याचे एक्झाम्पल्स आपल्याला दिसून येतात. इथं तुम्हाला एक्स्ट्रा माहिती आहे बघा, बाथ स्पंज, आंघोळीचा स्पंज. पूर्वीच्या काळी याचा वापर केला जात होता. लोड तक्क्या बनवण्यासाठी आतमध्ये जो स्पंज घातला जातो, त्याशिवाय कार्यालयामध्ये तिकीटं किंवा ती चिकटवताना ओली करण्यासाठी किंवा नोटा मोजताना जे स्पंज असतात त्याला हा बाथ स्पंज असं म्हटलं जातं. नेक्स्ट फायलम, पुढचा फायलम जो आहे प्लॅटीहेल्मिंथिस, चपटे कृमी म्हटलं जातं. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑर स्ट्रीप, हेन्स दे आर कॉल्ड एज फ्लॅटवर्म. या संघातील प्राणी जे असतात त्यांचे शरीर अतिशय सरळ पातळ असते, पानासारखे असतात आणि पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपटे कृमी असं म्हटलं. इथं टेपवर्म दिसतं बघा, चपटं शरीर दिसतं, म्हणून यांना फ्लॅटवर्म असं म्हटलं. तर मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासायटिक, फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. बहुतेक प्राणी अंतःपरजीव असतात आणि थोडे स्वतंत्र राहणारे असून पाण्यामध्ये आढळतात. बॉडी इज असिलोमेट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. शरीर जे असते याच्यामध्ये असिलोमेट असते आणि बायलॅटरली म्हणजे सिमेट्रिकल म्हणजे दोन भाग होतात त्याच्यामध्ये. दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक, दॅट इज देअर बॉडी इज मेड अप ऑफ 3 जर्म लेयर्स, एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मेझोडर्म. 3 स्तरापासून बनलेले असतात, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेझोडर्म. याच्यापासून बॉडी बनलेली असते. दीज ॲनिमल्स आर हर्मॅफोरोडाईट, दॅट इज मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर प्रेझेंट इन सेम ॲनिमल बॉडी. यांना काय म्हटलं तर उभयलिंगी म्हणतात. कारण का तर एकाच प्राण्यांच्या शरीरामध्ये नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था आढळतात. एक्झाम्पल याचे जे आहेत प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक अँड टेपवर्म, ही याची एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये. इथं काही इन्फॉर्मेशन आहे बघा. कोरल रिप्स आर प्रेझेंट इन ओशन. दीज रिप्स आर ॲक्च्युअली कॉलनीज ऑफ स्पेसिफिक निडेरियन्स, अ प्रेशियस स्टोन कॉल्ड कोरॉल अँड द कोरॉल पावडर युज्ड इन आयुर्वेद इज डिराइव्ड फ्रॉम दीज रिप्स. याच्यामध्ये प्रवाळ जे आहे, समुद्रामध्ये प्रवाळ खडक असतात, यांची मोठी वसाहत असते. पोवळे जे आपण रत्न म्हणतो, पोवळा जो म्हणतो आपण, मोत्यासारखा पोवळा असतो, ते रत्न या प्रकारचे वापरले जाते. प्रवाळाचे भस्मसुद्धा वापरले जाते. देन फायलम अस्केलमेंथिस, त्याच्या पुढचा फायलम आहे अस्केलमेंथिस. याच्यामध्ये बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल. या प्राण्यांचे शरीर लांबट असते, बारीक असते, धाग्यासारखे असते, दंडगोलाकृती असते. दे आर कॉल्ड एज राऊंड वर्म. यांना गोल कृमी असं म्हटलं तर, राऊंड आकार असतो म्हणून यांना गोल कृमी म्हणतात. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट्स. स्वतंत्र राहणारे असतात किंवा दुसऱ्याच्या शरीराच्या बॉडीमध्ये असतात. एंडोपॅरासाइट्स मीन्स विच लिव्ह इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स, दुसऱ्या शरीराच्या आतमध्ये राहतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल, जमिनीमध्ये असतात किंवा भूचर असतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक, सुडोसिलेमेट. शरीर जे असते त्रिस्तरीय असते, आभासी अशी देहगो असते. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल. शरीर जे अखंडित असते आणि भक्कम असं क्युटिकल असतं, उपचर्म असतं त्याच्याभोवती. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, एकलिंगी असतात. ॲस्कॅरिस याचे एक्झाम्पल्स इंटेस्टायनल वर्म म्हणजे लहान मुलांच्या पोटामध्ये जे जंत होतात ह्याला ॲस्कॅरिस असं म्हटलं जातं. देन याच्यामध्ये पुढचा जो आहे फायलेरियल वर्म म्हणजे हातीपाय रोगाचा जंतू. देन लोआ म्हणजे आय वर्म.
डोळ्यामध्ये असणारे जंत असतात, डोळ्यामध्ये सुद्धा जंत असतात, हे या प्रकारामध्ये फायलममध्ये आपल्याला आढळून येत असतात. नेक्स्ट फायलम इज ॲनेलिडा. पुढचा फायलम आहे ॲनेलिडा. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग, सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. हे प्राणी लांबट असतात, दंडाकृती असतात आणि खंडीभवन याच्यामध्ये सेगमेंटेशन आपल्याला दिसून येतं. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट्स. हे काय असतात तर स्वतंत्र राहणारे असतात आणि बाह्य परजीवी असतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मरीन ऑर फ्रेश वॉटर ड्वेलर्स ऑर टेरेस्ट्रियल. फ्री लिव्हिंग जे असतात ते गोड्या पाण्यात असतात किंवा आपल्या फ्रेश वॉटरमध्ये असतात, समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणारे असतात किंवा भूचर असतात. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. त्रिस्तरीय असते शरीर, बायलॅटरली की सिमेट्रिकल असते आणि युसिलोमेट असते. त्याच्यामध्ये खरी बॉडी कॅव्हिटी असते, याच्यामध्ये बायलॅटरली सिमेट्रिकल दिसून येते. इथे एक्झाम्पल आहे अर्थवर्मचं. याच्यावरती सेगमेंट दिसतात म्हणून याला सेगमेंटेड बॉडी असं म्हटलं जातं. प्रत्येक फायलमचं एक एक कॅरेक्टरिस्टिक आहे याच्यामध्ये. ॲनेलिडाचं कॅरेक्टरिस्टिक काय तर बॉडी इज सेगमेंटेड. याच्यामध्ये बॉडी सेगमेंट असते. दे हॅव सीटी ऑर पॅरापोडिया ऑर सकल्स फॉर लोकोमोशन. प्रचलन होण्यासाठी त्याच्यामध्ये दृढरोम असतात, पॅरापोडी असतात किंवा चूषक असतात. दीज ॲनिमल्स आर आयदर हर्मॅफ्रोडाइट ऑर युनिसेक्शुअल. उभयलिंगी असतात किंवा एकलिंगी असतात. एक्झाम्पल अर्थवर्म, लीच, नेरिस. इथं अर्थवर्म दाखवलेला आहे. याच्यामध्ये बॉडीवरती सिलिये असतात, सिलिएटम असं म्हटलं तर हे तोंड आहे, याच्यावरती सेगमेंट असतात. लीच म्हणजे काय, जळू म्हणतो आपण, हे सुद्धा या फायलममध्येच येतं. आणि नेरिस हे सुद्धा याच्यामध्ये ह्याचे टेंटॅकल्स दिसतात, पॅरापोडिया याच्यामध्ये असतात. हे याचे एक्झाम्पल्स आहेत अर्थवर्म, लीच अँड नेरिस.